सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपकडून आता विधिमंडळाचा नेता निवडला जाणार। कोर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक। निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण मुंबईत दाखल। तर गटनेता निवडीनंतर महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार। 3:30 वाजता राज्यपालांना भेटणार। सत्ता स्थापनेचं पत्र राज्यपालांना देणार। तर एकनाथ शिंदे अखेर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार। फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचा निर्णय, गृहऐवजी नगरविकास आणि आणखी एखादं महत्त्वाचं खातं मिळणार, सूत्रांची माहिती। विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सक्रिय। वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा शिंदेंकडून आढावा। तर शिवसेना आमदारांसोबत सुद्धा बैठक। हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार खोडून काढा। मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा। मातोश्रीवर माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना। मुंबईच्या आझाद मैदानावर 5 तारखेला ग्रँड शपथविधी सोहळा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्री शपथ घेणार। शेतकरी, लाडक्या बहिणी आणि संत महंतांना निमंत्रण। तर विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलला असता। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं। विधानसभा निकालावरून राज ठाकरेंची टोलेबाजी। मुंबई में बीजेपी आया है तो अभी मारवाड़ी में बात करने का। मुंबईमध्ये मराठी महिलेसोबत मगरुरीची भाषा करणाऱ्याला मनसेकडून चोप। प्रसाद मिळाल्यानंतर व्यापाऱ्याची माफी। बीजेपी जीती तो मुंबई में मारवाड़ी में बात करने का। संजय राऊतांचं खोचक ट्विट। तर मुंबई मराठी माणसांचीच असल्याचं ट्विट करत मंगलप्रभात लोढांकडून व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी। मार्करवाडीतील ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल। बॅलेट पेपरवर मतदानासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण केल्याचा आरोप। बिंग फुटेल म्हणून निवडणुकीमध्ये आयोग घाबरतोय, नाना पटोलेंची टीका। ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानातील घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोग सहमत। सर्व प्रश्नांची लेखी उत्तरही पाठवणार। पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के। सकाळी 7:27 भूकंपाचे धक्के जाणवले। तेलंगणा राज्यातील मुलुगू या परिसरामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर। हमी भावानं सोयाबीन खरेदी करण्याच्या राज्य सरकारच्या उद्देशाला हरताळ। सोयाबीन खरेदी केवळ 2%। 14 लाख टनांचे उद्दिष्ट असताना 27,000 टन सोयाबीनची खरेदी। वाशिमसह जालना, नंदुरबार, परभणीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी पिकांचं नुकसान होण्याची भीती। तर शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूरसह धाराशिवला 4 ते 7 डिसेंबर दरम्यान येलो अलर्ट। तर फॅगल चक्रीवादळानंतर हाहाकार। तामिळनाडूमधील अनेक जिल्हे जलमय। पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला, गावांचा संपर्क तुटला। आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।